नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आपण बघा काही दिवसांच्या अगोदर कंडेन्सर केली ती सगळे जोडून वगैरे झालेत बघा जागेवरती। अशा प्रकारे काहीसे कंडेन्सर असतात बघा व्हॅक्यूम तयार करण्यासाठी। बघू शकताय हा एक पीस चालता खालचा खराब ते बनवून घेतला आणि वरचा जुना आहे, आणि इकडचा वरचा खराब झालता खालचा चांगला होता म्हणून वरचा पीस बनवून घेतला। आणि इकडच्या पीसची लाईन राहिली, ती लाईन बेंड नसल्यामुळे राहिली अजून ते बनवून घ्यायचे। लाईन इथं अशीच वर्ण असते यातनं ते एक लाईन बनवायची आहे। आणि हा एक इथं निप्पल राहिलं होतं वाल, इथं बेंड नसल्यामुळं राहिलं होतं ही लाईन बनवायची पाण्याची। आता बेंड भेटला आहे त्यामुळे आता चालू केलं बघा वेल्डिंग। इथे एवढ्यामध्ये एक वाल बसतोय, हा वाल असतोय तो इथं बसतोय पाणी चालू बंद करण्यासाठी। आणि इथं हा निप्पल राहिलं होतं, तेवढा निप्पल वेल्डिंग मारून घ्यायला लागलं। आणि बाकीचं इकडचं सगळं झालं बघा या कंडेन्सरचं। पाहू शकता इकडचं सगळं काम ओके झालं। अजून आता तेवढी एक लाईन राहिली म्हणजे इथे ओके होते। कंडेन्सर सगळं जोडून बिडून सगळं ओके झालं व्यवस्थित सगळं। ऑलिव्हरला व्हॅक्यूम देण्याचं काम करत असते व्हॅक्यूमसाठी। इकडं ऑलिव्हर आहे, दोन्ही ऑलिव्हरसाठी व्हॅक्यूम तयार करण्याचं काम होतं कंडेन्सरला होत असते। बघू शकता इकडे दोन्ही ऑलिव्हर आहेत, आणि त्याला व्हॅक्यूमसाठी हे सगळे कंडेन्सर असतात। तर असं काहीसं कामकाज चालू आहे माझं कारखान्यात। चला तर पलीकडच्या साईडने वेल्डिंग राहिले तेवढे वेल्डिंग मारून घेतो आता। कंडेन्सरचं वेल्डिंग झाल्यावरती मला दुसरं काम आलं ते म्हणजे चुना भट्टीवरचं बघा या फाउंडेशनचं वेल्डिंग मारायचं। याचा जरा गेअरबॉक्स जरा नीट व्यवस्थित फिरत नव्हतं, जरा खालचं शाफ्ट आउट होता त्यामुळे फाउंडेशन काढून फाउंडेशन साईडला घेतले बघा। आणि त्यानंतर ना याचा गेअरबॉक्सची अलाइनमेंट केली जेणेकरून व्यवस्थित होईल अलाइनमेंट, म्हणून जरा फाउंडेशन साईडला घेतलं होतं। आणि मागच्या वर्षी थोडंसं अलाइनमेंट व्यवस्थित झालं नव्हतं त्यामुळे गेअरबॉक्सचं दात्र्या खाल्ल्यावर खराब झाल्या त्या। आणि आता ह्या बारीने केलं व्यवस्थित, नाही अलाइनमेंट व्यवस्थित झालं काही टायर वगैरे मोटरीचं खराब होऊन जाते, म्हणून मग आता केला व्यवस्थित फाउंडेशन त्यासाठी हलवायला लागलो तर हलवलं आहे। आणि आता इथं चालू केली बघा वेल्डिंग वगैरे मारून घेतलं मी, माझं काम होतं। आता इथं जरा राहिले ते अँगल काढून एक अँगल कट करून बसवायचं आहे ती। तर असं काहीचं काम चालू आहे। चुना तयार होतोय असतो यात। तिकडे एक पलीकडे एक आहे, इथं एक आहे, यात सगळा चुना गाळला जात असतो। इकडं मड टँक आहे। तर असं काहीचं आहे कारखान्यामध्ये कामकाज चालू सध्याचं माझं।